Hello everyone, I'm your maths teacher Lakhan sir from Science Academy Dau. So student, in today's lecture we are going to start the next point of research, that is how to compare the surds. Before that, in the previous lecture we had already discussed what is surds, then how to write given surds in simplest form. So simplest form of a surds, and third one, that is what is similar or like surds. These 3 points we had already covered in the last lecture. So what is surds? Surds means what? Nth root of a is x, and where x is a irrational number. जर x व्हॅल्यू ही जर इरॅशनल नंबर असेल तरच आपण त्या दिलेल्या नंबरला सर्ड्स असं म्हणतो. म्हणजेच काय, अकॉर्डिंग टू डेफिनेशन a इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर्स अँड nth रूट ऑफ a. nth रूट मी परत परत ते सांगतो. nth रूट म्हणजे मी तुम्ही कोणताही रूट कन्सिडर करू शकता. इट मे बी स्क्वेअर रूट, क्यूब रूट, थर्ड रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट, 15th रूट, 17th रूट, कोणताही रूट असेल. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणलं फिफ्थ रूट ऑफ 25. इज इट पॉसिबल? दॅट इज फिफ्थ रूट ऑफ 25 आहे का कोणतं? नाहीये. दॅट मीन्स द गिवन नंबर इज ए इरॅशनल. म्हणजे दिलेला नंबर हा कोणता नंबर झाला? इरॅशनल. का? तर 25 चं फिफ्थ रूट हे पॉसिबल नाहीये, म्हणून द गिवन नंबर इज ए irrational number, and if given number is a irrational number then it is called as a surds. According to definition काय सांगितले? nth root of a is x but the value of x is irrational. आपल्याला x व्हॅल्यू कंपल्सरी irrational नंबरच हवी, आणि जर ती irrational नंबर असेल तरच दिलेला नंबर हा काय असणार तुमचा? सर्ड्स असेल, अदरवाइज पॉसिबल नाही. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हणलं क्यूब रूट ऑफ 27, इज इट पॉसिबल? 27 इज क्यूब रूट ऑफ एनी नंबर. 27 हा कुणाचा तरी क्यूब रूट आहे का? येस, इट इज पॉसिबल. तो 3 चा क्यूब, क्यूब ऑफ 3 काय मिळणार आहे? 27, और द क्यूब रूट ऑफ 27 इज 3, and where 3 कोणता नंबर आहे? 3 इज अ रॅशनल, and if it is a rational number that means the given number under root 20 cube root of 27 is not a surd. म्हणून हा सर्ड नाहीये. का? तर त्याचं जे काय क्यूब रूट आहे, आपण कोणतं रूट पाहिले इथे? थर्ड रूट. म्हणजे क्यूब रूट ऑफ 27 हे 3 आहे, which is possible, and here 3 is a rational number. That's why the given number is not a surds. Okay, अशा प्रकारे आपण कोणताही नंबर हा सर्ड्स आहे का नाही हे चेक केलं. देन हाऊ टू राईट द गिवन सर्ड्स इन सिम्पलेस्ट फॉर्म. तर त्याच सर्ड्स आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्जन केलं. म्हणजेच हा क्यूब रूट ऑफ 27 आहे, मला त्याला जर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी काय करतो? त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करेल, आणि जे रेग्युलर ते ब्रॅकेटच्या बाहेर येतील. ओके, अशा प्रकारे आपण सिम्पलेस्ट फॉर्म पाहिला. त्याच्यानंतर सिमिलर और लाईक सर्ड्स. सिमिलर और लाईक सर्ड्स. लाईक सर्ड्स म्हणजेच काय? टू सर्ड्स आर सेड टू बी सिमिलर. सिमिलर म्हणजेच काय करायचं आपल्याला? दे आर लाईक सर्ड्स आर नॉट हे चेक करायचं. म्हणजे लाईक सर्ड्स. लाईक सर्ड्स म्हणजेच काय? इफ ऑर्डर ऑफ बोथ द सर्ड्स आर इक्वल. फॉर एक्झाम्पल अंडर रूट 5 अँड अंडर रूट 20 हे दोन्ही सर्ड्स आहेत. तर आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट ऑफ 5 इज नॉट पॉसिबल अँड स्क्वेअर रूट ऑफ 20 इज ऑल्सो नॉट पॉसिबल. फक्त दिलेले दोन्ही सर्ड्स सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहेत का नाही ते चेक करा. जर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नसेल तर फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्ट इट इनटू अ सिम्पलेस्ट फॉर्म. फर्स्ट सर्ड जो आहे तो ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे, पण अंडर रूट 20 ला आपण आणखी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो. ते कसं? तर 4 5 20 and 4 is a perfect square root of 2, so तो ब्रॅकेटचा आउटसाइड येईल. आता आपल्याला 2 अंडर रूट 5 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अंडर रूट 20. ओके, आता हा अंडर 5 आणि हा 2 अंडर रूट 5 हे दोन्ही लाईक सर्ड्स आहेत का नाही हे कसं चेक करणार? तर फर्स्ट ऑफ ऑल चेक देअर ऑर्डर. इथे दोघांचीही ऑर्डर बाय डिफॉल्ट काय? 2 आहे. सो टू सर्ड्स आर सेड टू बी लाईक सर्ड्स इफ ऑर्डर्स आर इक्वल ॲज वेल ॲज रॅडिकंट्स आर इक्वल. जर त्या दोनही सर्ड्सची ऑर्डर आणि रॅडिकंट जर सेम असेल देन बोथ द सर्ड्स आर लाईक सर्ड्स. ओके, अशा प्रकारे आपण 3 पॉइंट्स प्रिव्हियस लेक्चर मध्ये कव्हर केले होते. आता ह्या लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचंय? कंपॅरिझन ऑफ टू सर्ड्स. मग कंपॅरिझन म्हणजेच काय? जस्ट
विच सर्ड इज ग्रेटर देन द अदर वन, म्हणजे ते दोन्ही सर्ड्स इक्वल आहेत, और फर्स्ट वन इज ग्रेटर देन द सेकंड, और सेकंड वन इज ग्रेटर देन द फर्स्ट वन. आपल्याला फक्त कंपॅरिझन म्हणजे तुलना करायची. सो कंपॅरिझन ऑफ सर्ड. सो हाऊ टू कम्पेअर टू सर्ड्स, तर दोन सर्डची तुलना कशी करायची ते पाहूयात आपण. So let's take one example, that is 6 under root 2 and 5 under root 5. ओके, त्यासाठी तुम्हाला दोन सर्ड्स दिले असतील आणि आपल्याला त्यांची कंपॅरिझन करायची. पहा आता कशी कंपॅरिझन करतात. 6 under root 2 and 5 under root 5 हे दोन सर्ड्स तुम्हाला गिव्हन आहेत. कंपल्सरी कंपॅरिझन कोणाची करतो आपण, सर्डचे, म्हणजे दिलेले दोनही नंबर हे कंपल्सरी काय असणार आहेत, सर्ड्स असणार. ओके, मग कंपॅरिझन करायचे, याचे दोन पद्धती आहेत. फर्स्ट ऑफ ऑल डायरेक्टली दोघांचाही स्क्वेअर करा तरी चालेल. करा मग 6 अंडर रूट 2 चा स्क्वेअर काय मिळेल, 6 अंडर रूट 2 चा स्क्वेअर आणि इकडे 5 अंडर रूट 5 चा स्क्वेअर. सांगा मग स्क्वेअर ऑफ 6 अंडर रूट 2 काय मिळेल, 6 चा स्क्वेअर 36, अंडर रूट 2 चा स्क्वेअर दॅट इज 2, 5 चा स्क्वेअर 25 आणि अंडर रूट 5 चा स्क्वेअर 5. 36 2 जा 72, 25 5 जा 125. So here out of 72 and out of 125, which one is greater? So here 125 is greater than 72. That means 72 is less than 125. And if 125 is greater than 75, that means 5 under root 5 is greater than 6 under root 2. So 6 under root 2 is less than 5 under root 5. हा फर्स्ट वे. सेकंड वे काय पाहता, और मी दुसरी मेथड सांगतो, सिमिलरच आहे. काय करायचं आपल्याला, 6 हा कुणाचा स्क्वेअर आहे, 6 चा स्क्वेअर काय 36, म्हणजे त्याला मी रूटच्या फॉर्म मध्ये लिहिणार 36 इंटू अंडर रूट 2. फक्त 6 चा स्क्वेअर केला तो रूट मध्ये लिहिला. वी नो दॅट स्क्वेअर रूट ऑफ 36 इज नथिंग बट 6, म्हणजे ओरिजिनल फॉर्म. आपण फक्त ऍडजस्टमेंट करतोय. मग 5 अंडर रूट 5 ला कसं लिहिणार, 5 चा स्क्वेअर काय अंडर रूट 25 गुड इंटू अंडर रूट 5. आता आपल्याला रूल माहिती आहे, म्हणजे हाऊ टू मल्टिप्लाय अंडर रूट ए इंटू अंडर रूट बी, दॅट इज अंडर रूट ए बी. लाईक दिस 36 2 जा 72, 25 5 जा 125. So here out of 72 and 125, which one is greater? Here 125 is greater. So here 72 is less than 125. That means 6 under root 2 is less than 5 under root 5. ह्या मेथड पेक्षा आपली ही फर्स्ट मेथड इझी आहे. जस्ट स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग केल्यानंतर जो नंबर ग्रेटर असेल तो सर्ड्स इथे काय असेल तुमचा ग्रेटर असेल. ओके, आणखी एक एक्झाम्पल पाहूया आपण त्याच्या रिलेटेड. So second example is 8 under root 3 and suppose under root 192. Okay. 8 under root 3 and under root 192 आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, जस्ट स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. करा स्क्वेअर. 8 under root 3 चा स्क्वेअर आणि इकडे अंडर रूट 192 चा स्क्वेअर. मग 8 अंडर रूट 3 चा स्क्वेअर काय मिळेल, 8 चा स्क्वेअर 64, अंडर रूट 3 चा स्क्वेअर 3. इथे स्क्वेअर रूट ऑफ 192 चा स्क्वेअर करताय, इथे रूट काय होईल कॅन्सल, मग रिमेनिंग काय राहील फक्त 192. सो 64 3 जा विच इज ऑल्सो 192. ओके, आता हे दोन्ही नंबर सेम आहेत. दॅट मीन्स बोथ द सर्ड्स आर इक्वल, म्हणजे 192 इज इक्वल्स टू 192. इथे दोन्ही नंबर सेम आहेत, म्हणजे दिलेले दोन्ही सर्ड्स कसे असतील इक्वल. So at 8 under root 3 is equals to under root 192. Okay, let's take last one example, that is 7 under root 2. कोणतेही एक्झाम्पल घेऊन आपण कंपॅरिझन करू शकतो, फक्त ते सर्ड्स हवे. 7 under root 2 and 5 under root 3. Okay, just square on both sides. 7 अंडर रूट 2 चा स्क्वेअर, हिअर 5 अंडर रूट 3 चा काय करायचं आपल्याला स्क्वेअर. मग सांगा 7 चा स्क्वेअर 49, अंडर रूट 2 चा स्क्वेअर ओनली 2, 5 चा स्क्वेअर 25, अंडर रूट 3 चा स्क्वेअर 3. सो 49 2 जा दॅट इज 98, 25 3 जा 75. सो हिअर
out of 98 and 75, which one is greater? So here 98 is greater than 75. And if 98 is greater than 75, that means here 7 under root 2 is greater than, that means 7 under root 2 is greater than 5 under root 3. This is how we are comparing the surds or two surds. Now, the next important point is operations on like surds. आता आपल्याला like surds वरती काय operations perform करायचे आहेत. आपण ऑलरेडी like surds म्हणजे काय ते पाहिलेले. Like surds म्हणजेच काय? Two surds are said to be like surds if both the surds having order same. म्हणजे दोन्ही surds चे आपल्याला order same हवे and radicands are equal. Then they are called as a like surds. Okay. आणि ह्या like surds वरती आपल्याला काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत. ते म्हणजेच इथे आपल्याला 4 ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत. दॅट इज ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑन लाईक सर्ट्स. हे 4 ऑपरेशन्स आपल्याला लाईक सर्ट्स वरती परफॉर्म करायचे आहेत. ओके, आपण फर्स्ट ऑपरेशन पाहूया आता, ऍडिशन. दॅट इज हाऊ टू मेक ऍडिशन ऑफ टू लाईक सर्ट्स. दोन लाईक सर्ट्स आहेत, त्यांच्या दोन लाईक सर्ट्सचे आपल्याला ऍडिशन करायचे. फॉर एक्झाम्पल 7 अंडर रूट 3 प्लस 29 अंडर रूट 3. ओके, आता हे दोन लाईक सर्ट्स आहेत, 7 अंडर रूट 3 आणि 29 अंडर रूट 3. सुरुवातीला एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवा. ज्या वेळेस तुम्ही कोणतेही ऑपरेशन करता सर्ट्सच्या रिलेटेड, फर्स्ट ऑफ ऑल दिलेला सर्ट्स हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे का नाही चेक करा. जर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नसेल तर फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्ट इट इनटू अ सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, हियर 7 अंडर रूट 3 and 29 अंडर रूट 3 बोथ आर इन सिम्पलेस्ट फॉर्म. हाऊ, कसं डिसाइड करणार? तर अंडर रूट 2, अंडर रूट 3, अंडर रूट 5, अंडर रूट 7 जे आहेत त्यांना आपण ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये असं म्हणतो. म्हणजे इथे ब्रॅकेट मध्ये रूट मध्ये अंडर रूट 3 आहे, म्हणजेच ते दोन्ही सर्ट्स ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. का तर अंडर रूट 3 ला आपण परत सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करू शकत नाही म्हणून. ओके, ऑलरेडी दे आर लाईक सर्ट्स. ओके, पहा इथे अंडर रूट 3 आणि अंडर रूट 3 हे दोन्ही टर्म मध्ये काय सेम आहे. ओके, मग कॉमन पार्ट काय आहे? तर अंडर रूट 3 तो आउटसाइडला घ्या. मग जर मी अंडर रूट 3 हा जर आउटसाइडला घेतलं तर काय मिळेल मला? रिमेनिंग काय असेल? फर्स्ट टर्मची 7 आणि सेकंड टर्मचा 29. मग करा 7 प्लस 29 दॅट इज 36. So finally we get addition of both surd is 36 under root 3. अशा प्रकारे आपण like surd ची addition करतो. Okay, let's take another one example. Under root 75 plus under root 125. Okay, आता हे दोन्ही सर्ड्स आहेत कशावरून? बिकॉज अंडर रूट 75 आणि इथे ऑर्डर काय आहे? 2 आहे, इथे ऑर्डर काय? 2 आहे. ओके, पण पहिल्यांदा असं लक्षात येईल दोघांचं हे रॅडिकंड डिफरंट आहे. म्हणजे आता सध्या तरी ते लाईक सर्ट्स आहेत का? नाहीत. ओके, म्हणजेच आपल्याला सुरुवातीला त्या दोघांना सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग 75 ला जर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 75 चा सिम्पलेस्ट फॉर्म काय येईल? दॅट इज 25 3 जा किती येईल? 75. आणि 125 ला कसं करणार कन्वर्ट तुम्ही? 125 ला काय लिहिणार तुम्ही? 25 5 चा. ओके, मग 25 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर रूट आहे? तर 5 चा. मग रिमेनिंग करायला 5 अंडर रूट 3 प्लस इथे 25 चा स्क्वेअर रूट काय? 5. सो 5 अंडर रूट 5. ओके, आता चेक करा हे दोन्ही लाईक सर्ट्स आहेत का? नाही. इथे 5 अंडर रूट 3 आणि 5 अंडर रूट 5 इथे दोनही सर्ड्सची ऑर्डर सेम आहे बट देअर रॅडिकंड्स आर डिफरंट. दॅट मीन्स वी आर नॉट परफॉर्मिंग ऍडिशन ऑन गिवन टू सर्ट्स. म्हणजे आपण अशा प्रकारच्या सर्ट्स वरती ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. आणि ते लाईक सर्ट्स नाही, त्यांची ऑर्डर सेम आहे पण रॅडिकंड आहे का? नाही. तर आपण अशा सर्टची ऍडिशन करू शकत नाही. ओके, मग आता आपण चेंज करूया मग ऍडिशन करूया. तिथं इथे मी अंडर रूट 125 च्या ऐवजी दुसरा नंबर घेतो दॅट इज 192. ओके, आता दोन्ही सर्टचा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करा. 75 चा आपण ऑलरेडी पाहिलेले 25 3 जा प्लस 192 चा सिम्पलेस्ट फॉर्म काय येईल? तर डायरेक्ट माहित नसेल, मग आता मला माहिती आहे 64 3 जा, पण नसेल माहित तर 192 चे फॅक्टर्स काढायचे.
ओके बोला. 2 9 जा 18, 2 6 जा 2 4 जा 8, 2 8 जा 16. पुढे 2 2 जा 2 4 जा 2 12 जा 2 6 जा 2 3 जा 3 1 जा. मग हे फॅक्टर्स इथे काय लिहिणार मी इन ह्या ब्रॅकेट मध्ये लिहिणार. 2 इंटू 2 इंटू 2 किती टाइम्स आहे 1 2 3 4 5 6 टाइम्स इंटू 3. ओके. We know that 25 is the perfect square root. कुणाचा आहे 5 चा. सो 5 अंडर रूट 3 प्लस इथे आपण स्क्वेअर रूट घ्यायचा. मग प्रत्येक नंबरची काय करा, जे लाईक नंबर त्यांची पेअर करा आणि ते प्रत्येक पेअर मधला एक नंबर बाहेर येईल. 2 2 2 असे 3 टाइम्स येईल अंडर रूट 3. सो 2 2 जा 4 4 2 जा 8. सो फायनली वी गेट 5 अंडर रूट 3 प्लस 8 अंडर रूट 3. पहा आपल्याला जे फायनली सिम्पलेस्ट फॉर्म मिळालं ते कसं मिळालं, लाईक सर्च. आता त्यांची ऍडिशन करायचे. कॉमन काय दोन्ही नंबर मध्ये अंडर रूट 3. जो कॉमन पार्ट आहे तो आउटसाइडला घ्या. रिमेनिंग काय राहील तुमचा 5 प्लस 8 आणि कॉमन पार्ट कोणता आपला रूट 3. सो 5 प्लस 8 13 अंडर रूट 3. अशा प्रकारे आपण लाईक सर्चची काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो. म्हणजेच ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल, ज्या वेळेस तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायची लाईक सर्चची, त्या वेळेस काय करा, फर्स्ट ऑफ ऑल दिलेल्या सर्चला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे की नाही चेक करा. असेल तर डिरेक्टली केले तरी चालेल. आणि इथे पहा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये डिरेक्टली तुम्हाला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये दिला होता, आपण डायरेक्ट ऍडिशन केली. सेकंड एक्झाम्पल मध्ये दिलेले दोन्ही सर्च सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नव्हते. तर सुरुवातीला आपण त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. आफ्टर कन्वर्टिंग इट इंटू अ सिम्पलेस्ट फॉर्म देन वी आर मेकिंग इट्स ऍडिशन. आणि अशा प्रकारे त्यांची आपण फायनली ऍडिशन केलेली. हे आपण ऍडिशन हे फर्स्ट ऑपरेशन लाईक सर्च वरती पाहिलं. आता सेकंड ऑपरेशन पाहूयात, दॅट इज सबट्रॅक्शन. सेम ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे दोन्ही सेम आहेत. त्याच्यामध्ये रूल मध्ये काही चेंज नाहीये. ज्या वेळेस तुम्हाला म्हणजे नॉर्मली रॅशनल नंबरची ऍडिशन असेल कोणती असेल किंवा सर्ट्स कोणत्याही दोन सर्टचे आपल्याला ऍडिशन करायचे असेल तर रूल सेम फॉर ऍडिशन ऍज वेल ऍज सबट्रॅक्शन. ओके. आता सेकंड पाहूयात आपण सबट्रॅक्शन. ओके. सो फर्स्ट एक्झाम्पलच पाहूयात तेच 7 अंडर रूट 3. आता फक्त इन्स्टेड ऑफ ऍडिशन मी काय करणार त्याची सबट्रॅक्शन करणार आहे. ओके. ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहेत. कॉमन पार्ट आउटसाइडला घ्या. ओके. कॉमन पार्ट आउटसाइडला अंडर रूट 3 हा जर घेतला तर रिमेनिंग करायला ब्रॅकेटमध्ये 7 मायनस 29 कॉमन काय आपला अंडर रूट 3. सो 7 मायनस 29 किती येईल, इट इज मायनस 22 अंडर रूट 3. म्हणजेच ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही ऑपरेशन काय आहेत सेम आहे. ओके. आपण दुसरे एक्झाम्पल पाहूयात. सिक्स अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 80. ओके. हे दोघांचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. फर्स्ट ऑफ ऑल चेक आउट बोथ द सर्ट्स आर इन सिम्पलेस्ट फॉर्म ऑर नॉट. ओके. इथे 6 अंडर रूट 5 हा ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे, कारण की आपण अंडर रूट 5 ला परत फर्दर सिम्पलेस्ट करू शकत नाही. सो फर्स्ट सर्ट्स इज ऑलरेडी इन सिम्पलेस्ट फॉर्म. आता राहिला प्रश्न अंडर रूट 80 चा. अंडर रूट 80 आहे का सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये, नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्ट इट इंटू अ सिम्पलेस्ट फॉर्म. सो 6 अंडर रूट 5 मायनस इथे 16 ला सॉरी 80 ला काय करायचंय सिम्पलेस्ट फॉर्म. ओके. मग 80 चे फॅक्टर्स काढा किंवा मला डायरेक्टली माहिती आहे 16 5 किती 80. ओके. तर 6 अंडर रूट 5 किंवा जर डायरेक्टली नसेल जमत तर सांगितल्याप्रमाणे फॅक्टर्स 80 चे पाडायचे लगेच. 80 चे फॅक्टर्स 2 4 जा 0 2 20 जा 2 10 जा 2 5 जा 2 किती टाइम्स आहे 4 टाइम्स आहे. मग स्क्वेअर रूट आहे प्रत्येक वेळेस पेअर कितीची येईल 2 ची. मग 2 2 जा 4 अंडर रूट 5. नाव 16 इज द परफेक्ट स्क्वेअर रूट. 16 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर रूट आहे तर 4 चा. सो मायनस 4 आणि ब्रॅकेट मध्ये करायला 5. 5 दोन्ही लाईक सर्ट्स आहेत. लाईक सर्टची सबट्रॅक्शन करायची असेल तर दोन्ही मध्ये जे कॉमन आहे ते आउटसाइडला घ्या. कॉमन पार्ट काय आहे अंडर रूट 5. रिमेनिंग ब्रॅकेट मध्ये 6 मायनस 4 अंडर रूट 5. सो 6 मायनस 4 2. सो फायनली वी गेट आन्सर एज 2 अंडर रूट 5. अशा प्रकारे आपण कोणत्याही दोन लाईक सर्टचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. आता आपल्याला या दोन्ही ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या दोघांसाठी एक मिक्स एक्झाम्पल पाहूयात, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल हाऊ टू परफॉर्म
ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑन लाईक सर्ट्स. मिक्स एक्झाम्पल आपल्याला विचारतात. पहा मिक्स एक्झाम्पल कसे विचारले जातात. 13√8 प्लस 1/2 √8 मायनस 5√8. ओके, इथे पाहिल्यानंतर असं लक्षात येईल की 13√8 प्लस 1/2 √8 मायनस 5√8. ओके, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही मिक्स आहेत. कॉमन पार्ट तर √8 आहेच, पण 8 हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे का? नाहीये. ओके, तर आपण शेवट विचार करू त्याचा. आधी ही तीनही टर्म मधून कॉमन काय मिळेल आपल्याला? आता √8. तर आउटसाइडला घ्या. ओके, ज्यावेळेस तुम्ही √8 कॉमन घेताल त्यावेळेस रिमेनिंग पार्ट काय राहील तुमच्याकडे? फक्त फर्स्ट टर्म मध्ये काय राहील? 30. सेकंड टर्म मध्ये काय राहील? फक्त 1/2 मायनस 5. आणि तिन्ही टर्म मध्ये कॉमन काय आपला? √8. ओके, आधी सुरुवातीची ऍडिशन अकॉर्डिंग टू रूल, आधी ऍडिशन आणि मग सबट्रॅक्शन. ओके, मग करा ऍडिशन. दोन रॅशनल नंबरची ऍडिशन करताना दोघांचाही डिनोमिनेटर काय लागतो? इक्वल आहे का? नाही. परफॉर्म क्रॉस मल्टिप्लिकेशन. 13 2 26 प्लस 1 27 डिवायडेड बाय 2 मायनस 5 बाहेर √8. मग 27/2 मायनस √5. आता परत दोन रॅशनल नंबरची सबट्रॅक्शन आहे. इथेही सांगितल्याप्रमाणे जसा ऍडिशनचे रूल आहेत सेम रूल आपल्याला सबट्रॅक्शनसाठी अप्लाय करायचे. So when we are performing addition or subtraction of two rational numbers, first of all make their denominators equal. इथे डिनोमिनेटर इक्वल आहेत का नाही? इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 27 1 जा, इथे काही नाही म्हणजे 1. 27 1 जा 27, 2 5 जा 10 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटच्या आउटसाइडला √8. मग 27 मायनस 10 दॅट इज 17/2. मग आता √8 ला आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. √8 म्हणजेच काय? 4 2 जा, राईट. अँड 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर रूट. 4 कोणाचं परफेक्ट स्क्वेअर रूट आहे? 2 चं. म्हणजे आपल्याला काय मिळेल? 17/2 इंटू 4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 2 चा. सो 2/2. So here 2 to get cancel. Finally we get answer as 17/2. तर अशा प्रकारे आपण मिक्स एक्झाम्पल सुद्धा आपल्याला विचारले जातात. सो जे सर्ट्स आहे त्याला कंपल्सरी सिम्पलेस्ट फॉर्म मध्येच कन्वर्ट करायचं, हे लक्षात ठेवायचं. जर तुम्ही फायनली तिथेच एंड केला असता 17/2 इंटू √8 आणि तुम्हाला असं हे आन्सर करेक्ट आहे, नाही. इथे तुम्हाला कंपल्सरी 2 मार्कसाठी क्वेश्चन असेल इथे 1.5 मार्कच मिळेल आणि 8 ला तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं नाही. सो कंपल्सरी कन्वर्ट इट इंटू सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, अशा प्रकारे आपण मिक्स एक्झाम्पल पाहिलेत. आणखी एखादं एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्ष येईल. हाऊ टू परफॉर्म ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑन लाईक सर्ट्स. 8/5 पुढे प्लस √20 मायनस √125. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आता इथे तीनही टर्म मध्ये कॉमन काहीच नाही, म्हणजे तीनही सर्ट्स सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहेत का? नाहीत. ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये त्याला ऍज इट इज राहू द्या, ज्यांना नाही त्यांना कन्वर्ट करून घ्या. ओके, सो हिअर 8/5 इज ऑलरेडी इन सिम्पलेस्ट फॉर्म. का? √5 ला आपण परत सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकत नाही, कारण 5 1 जा 5. पण √20 ला आपण कन्वर्ट करू शकतो. सो √20 काय मिळेल आपल्याला? 4 5 जा दॅट इज 20. आणि एक लक्षात घ्या, ज्या ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन आणि सबट्रॅक्शन लाईक सर्ट्स वरती परफॉर्म करत असाल त्यावेळेस कंपल्सरी तुम्हाला जो सिम्पलेस्ट फॉर्म मिळणार आहे तो लाईकच असणार. कारण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कोणावरती परफॉर्म करतोय आपण? लाईक सर्ट्स. हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये ना √5, हे सुद्धा √5 च्याच मल्टिपल मध्ये येणार. इथे पहा 4 5 जा. जर 125 ला म्हणजे 5 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 125 मिळेल? दॅट इज 25/5. म्हणजे मला काय सांगायचंय, इथे फर्स्ट सर्ट्स हा ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे, म्हणजेच रिमेनिंग राहिलेले सर्ट सुद्धा कुणाच्या मल्टिपल मध्ये असणार आहेत? 5 च्या. चेक करा. 5 4 जा 525 जा 125. म्हणजे तुमच्या लक्षात येईल लगेच. सो नाव फायनली 8/5 प्लस 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर रूट ऑफ 2/5 मायनस 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर रूट ऑफ 5/5. आता पहा तीनही टर्म मध्ये कॉमन काय? आउटसाइड घ्या, रिमेनिंग राहिलेले ब्रॅकेट मध्ये. सो 8
प्लस 2 मायनस 5 ब्रॅकेटमध्ये सॉरी आउटसाइडला √5. So 8 plus 2 10, 10 minus 5 5. So we get 5 √5 is the final answer for the given example. And let's take last example, that is okay. हे एक्झाम्पल आपल्याला महत्वाचे आहेत. Sometimes they ask for 3 marks. 147 plus 3/8 under root 192 minus 1/5 into under root 75. कोणत्याही एका सर्टचा पहिल्यांदा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करा, तुम्हाला लगेच लक्ष देईल काय करायचंय. ओके, 4/7 into under root 147 सिम्पलेस्ट फॉर्म. नाही लक्षात येत ना, लगेच फॅक्टर्स घ्या. 147 कितीने डिवाइड होईल? 3 ने. 3 4 जा 12, 3 9 जा 7, 7 जा 7, 1 जा म्हणजेच काय, तर 49 3 जा 7 7 जा 49 into 3. पहा सिम्पलेस्ट फॉर्म करताना अंडर रूट 3 आला म्हणजे रिमेनिंग सम नंबर्स 192 आणि 75 आर ऑल्सो मल्टिपल ऑफ 3. ते 3 च्याच मल्टिपल मध्ये असतील. मग 3 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 192 मिळते, दॅट इज 64 3 जा मायनस 1/5 इंटू 75 पाहिजे. मग 3 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 25. गुड, 25 3 जा. नाव फायनली राइटिंग सिम्पलेस्ट फॉर्म 4/7 इंटू 49 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर रूट आहे? 7 चा अंडर रूट 3 प्लस 3/8 64 कोणाचा परफेक्ट आहे? 8 under root 3 minus 1/5 25 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर रूट आहे? 5 under root 3. So here 7 7 get cancel, 8 8 get cancel, 5 5 get cancel. Remaining 4 under root 3 minus 3 sorry plus 3 under root 3 minus under root 3. आता या तिन्ही टर्म मध्ये कॉमन काय? अंडर रूट 3 घ्या आउट साइडला. रिमेनिंग काय राहील? 4 plus 3. इथे बाय डिफॉल्ट इथे काहीच नाहीये म्हणजे काय असणार आहे? 1 minus 1 outside la under root 3. So 4 plus 3 7, 7 minus 1 6. So finally we get answer as 6 under root 3. Okay, now let's start the third operation on like surd, which is multiplication of two like surds. Okay, आता आपण या like surds वरती मल्टिप्लिकेशन हे ऑपरेशन परफॉर्म करूयात, which is थर्ड ऑपरेशन. हे थर्ड ऑपरेशन असेल आपल्यासाठी. आणि मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे फार सिंपल ऑपरेशन आहे. ओके, आता एक एक्झाम्पल घेऊया आपण त्यासाठी लगेच तुमचं लक्ष देईल. अंडर रूट 7 इंटू अंडर रूट 42. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मल्टिप्लिकेशन साठी एक रूल लक्षात ठेवा, तो म्हणजेच अंडर रूट ए इंटू अंडर रूट बी. अंडर रूट ए आणि अंडर रूट बी. आता हे लाईक सर्ट्स आहेत का? हा, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी आपल्याला कंपल्सरी ते लाईक सर्ट्सच हवे ते. इथे अंडर रूट ए इंटू अंडर रूट बी, इथे दोघांचीही ऑर्डर सेम आहे पण रॅडिकंट सेम आहे का? नाहीये. सो त्यावेळेस त्यांचं मल्टिप्लिकेशन कसं होईल? एकाच रूट मध्ये त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन परफॉर्म करू शकतो, दॅट इज ए इंटू बी. लाईकवाईज अंडर रूट 7 इंटू अंडर रूट 42 म्हणजे ह्यालाच आपण कसं लिहू शकतो? अंडर रूट ऑफ 7 इंटू 42. ओके, आणि त्याला आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचंय. सो मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म असा क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे दोन्ही सर्च तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचंय आणि फायनली आन्सर आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्येच लिहायचंय. सो मल्टिप्लिकेशन करण्याऐवजी इन्स्टेड ऑफ मल्टिप्लाय बोथ द नंबर्स, इथेच त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. म्हणजेच कसं? 7 इंटू 42 चे फॅक्टर्स पाडले तर काय? 7 6 जा. वी नो दॅट 7 ची पेअर झाली त्यातला एक नंबर काय येईल बाहेर. प्रत्येक वेळेस पेअर करताना दोन नंबरच का घेतोय? कारण इथे बाय डिफॉल्ट ऑर्डर किती आहे? 2. इथे जर क्यूब रूट असतं तर मी इथे 3 नंबरची पेअर केली असती, लाईक नंबर, हे लक्षात घ्या. आणि बाय डिफॉल्ट आपल्याला 2 ऑर्डर असणारे सर्ट्सच पाहिजेत, म्हणून जिथे जिथे 2 लाईक नंबर आहेत त्यांची पेअर करा आणि त्यातला एक नंबर रूटच्या बाहेर घ्या. तिथे काय येईल? 7 अंडर रूट 6. हे झालं फायनल आन्सर फॉर द टू गिवन सर्ट्स. दिस इज हाऊ वी आर परफॉर्मिंग मल्टिप्लिकेशन. ओके, लेट्स टेक अनदर एक्झाम्पल, दॅट इज अंडर रूट 125 इंटू अंडर रूट 5. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला रूल प्रमाणे अंडर रूट ए इंटू अंडर रूट बी काय? तर अंडर रूट ए इंटू बी. ओके, सो इथेच सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करा.
125 चे फॅक्टर्स काय देईल 5 इंटू 5 इंटू 5 5 5 25 25 5 25 मल्टिप्लाय बाय 5 सो लाईक सर्ट्स लाईक नंबर त्यांची पेअर करा आणि प्रत्येक पेअर मधला एक नंबर बाहेर येईल. फायनली वी गेट द आन्सर ॲज अ 25. अशा प्रकारे आपण कोणत्याही दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल √18 इंटू √50 तर या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो √18 इंटू 50 फॅक्टर्स पाडून घ्या. 18 चे फॅक्टर्स काय येतील 2 इंटू 3 इंटू 3 2 3 6 6 3 18 50 चे फॅक्टर 2 इंटू 5 इंटू 5 जे नंबर लाईक आहेत त्या प्रत्येक नंबरची पेअर करा. मग 2 ला पेअर आहे का आहे त्यातला एक नंबर बाहेर घ्या. 3 ची पेअर आहे त्यातला एक नंबर बाहेर घ्या. 5 ची पेअर आहे त्यातला एक नंबर बाहेर घ्या. फायनल 2 3 6 6 5 30. सो मल्टिप्लिकेशन ऑफ टू सर्ट्स मे बी रॅशनल ऑल्सो. दोन सर्टचं मल्टिप्लिकेशन हे रॅशनल सुद्धा येऊ शकतं हे लक्षात घ्या. कारण आपण प्रॉपर्टीचा इरॅशनल नंबर मध्ये सांगितलं होतं ऍडिशन मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन अँड डिव्हिजन ऑफ टू इरॅशनल नंबर्स मे बी रॅशनल ऑर इरॅशनल. कधी कधी त्यांची आन्सर रॅशनल येईल कधी कधी इरॅशनल येईल. अशा प्रकारे आपल्याला इथे रॅशनल हे मल्टिप्लिकेशन ऑफ टू सर्टचं मिळालेलं आहे. ओके आणि फायनली आणखी एक एक्झाम्पल पाहूयात. 3√8 मल्टिप्लाय बाय 7√2 या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. आधी रूटच्या बाहेर जे रॅशनल नंबर त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. सो 7 3 3 इंटू 7 आणि अंडर रूट मध्ये राहिलेलं 8 2 ओके 7 3 21 into 8 2 16 and 16 is the perfect square root of 4. 21 4 that is 84. असंही आपण मल्टिप्लिकेशन करतो. हे झालं आपलं मल्टिप्लिकेशन ऑफ टू लाईक सर्ट्स किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ टू सर्ट झालं. आणि लास्ट ऑपरेशन राहिलं ते म्हणजेच डिव्हिजन विच इज व्हेरी सिम्पल. ते फार सिम्पल आहे. जसं मल्टिप्लिकेशन साठी आपण एक रूल पाहिला √a इंटू √b इज इक्वल्स टू √ab. तसंच आपण डिव्हिजन साठी आपल्याला एक रूल हवाय तो म्हणजेच काय √a डिवायडेड बाय √b. सो इथे एक रूल लक्षात ठेवायचा आपल्याला. जसं मल्टिप्लिकेशन साठी रूल कोणता आपला √a इंटू √b इज नथिंग बट √a इंटू b. तसंच डिव्हिजन साठी रूल आहे √a डिवायडेड बाय √b. देन आपण एकाच रूट मध्ये दोघांचीही डिव्हिजन परफॉर्म करू शकतो. ओके तो एक एक्झाम्पल घ्या. मग जसं मल्टिप्लिकेशन साठी पाहिलं तसं √125 डिवायडेड बाय √5. आता ह्या दोन नंबरचे आपल्याला डिव्हिजन करायचे. हा झाला √a हा झाला √b. त्याला आपण एकाच रूट मध्ये लिहू शकतो म्हणजेच √125 डिवायडेड बाय 5. करा डिव्हिजन. 5 2 10 5 5 25. 25 कुणाचा परफेक्ट स्क्वेअर रूट येते 5. कारण की फायनली आपल्याला आन्सर हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये हवे. सो मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ टू सर्ट्स मे बी रॅशनल ऑर इरॅशनल. कधी कधी त्यांचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन हे रॅशनल आहे कधी कधी ते इरॅशनल नंबर सुद्धा येऊ शकतं. ओके आणखीन एक एक्झाम्पल पाहूया डिव्हिजन साठी. ते म्हणजेच √310 डिवायडेड बाय √5. ओके त्यालाच आपण कसं लिहू शकतो √310 डिवायडेड बाय 5. ओके करा डिवाइड. 5 6 30. ओके रिमाइंडर 1 नेक्स्ट 0 5 2 10. ओके मग √62 ला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो का रे आपण. जरी √62 ला आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करण्याचा प्रयत्न केला तरी काय मिळेल 31 2 मग 2 ला पण आपण 2 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर रूट नाही किंवा 31 हा सुद्धा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर रूट नाहीये. सो फायनली एवढं आन्सर लिहिलं तरी चालेल कारण दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ गिवन डिव्हिजन ऑफ टू सर्ट्स. ओके दिस इज हाऊ वी आर परफॉर्मिंग एडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ टू लाईक सर्ट्स. अशा प्रकारे चारही ऑपरेशन आपण परफॉर्म केलेले आहेत. आणि ह्या चार ऑपरेशन साठी जसं तुम्हाला मागच्या वेळेस
व्हॉट इज सर्ट्स, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ट्स अँड सिमिलर और लाईक सर्ट्स साठी प्रॅक्टिस सेट मधले पहिले 4 एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी सांगितले होते. तसेच आताही तुम्हाला प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 हे होमवर्क असतील. का आपण आज जे काही पॉइंट्स पाहिले कोणते कोणते, कंपॅरिझन ऑफ टू सर्ट्स अँड ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स, दॅट इज एडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, त्या पॉइंट वरती बेस ते 4 क्वेश्चन्स आपले प्रॅक्टिस सेट मध्ये आहेत. सो today's homework is solve question number 5, 6, 7 and 8 from practice set 2.4 for the homework. Okay, and last thing which is important for us, stay home, stay safe and keep practicing. Thank you.